नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते। मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनमध्ये शेतकरी काहीसे चिंतित असले तरी तुरीने मात्र बाजार गाजवायला सुरुवात केली आहे। सध्या बाजारात तुरीला 10,000 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे। पण ही केवळ सुरुवात आहे की तुरीचे भाव आणखी वाढणार? सरकारने डाळींचे भाव नियंत्रित करण्यासाठी काही पावलं उचलली तर काय होईल? या सर्व प्रश्नांचे ताजे विश्लेषण आज आपण पाहणार आहोत। फेब्रुवारी महिना सुरू झाला असून बाजारात नवी तूर येऊ लागली आहे। तरीही तुरीचे दर तेजीत आहेत। महाराष्ट्र, लातूर, अकोला आणि अमरावती सारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये तुरीला 9,200 ते 10,300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे। कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथेही 8,800 ते 9,800 रुपयांच्या दरम्यान व्यवहार सुरू आहेत। थोडक्यात सांगायचे तर सरासरी भाव 9,500 रुपयांच्या आसपास स्थिरावले असून गुणवत्तेनुसार ते 10,000चा टप्पा ओलांडत आहेत। शेतकरी मित्रांनो, तुरीच्या दरवाढीमागे उत्पादनातील मोठी तूट हेच मुख्य कारण आहे। 1. उत्पादनात घट। यंदा अतिवृष्टी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे उत्पादनात 25 ते 30% घट झाली आहे। व्यापाऱ्यांच्या मते उत्पादन 30 लाख टनांच्या वर जाण्याची शक्यता कमीच आहे। 2. साठ्याचा अभाव। सरकारकडे तुरीचा जुना बफर स्टॉक संपलेला आहे, त्यामुळे सरकारला स्वतः बाजारातून 9,500 ते 10,000 रुपयां भावाने तूर खरेदी करावी लागत आहे। 3. आयातीवर मर्यादा। म्यानमार आणि आफ्रिकन देशांतून होणारी आयात सुद्धा देशांतर्गत गरज भागवण्यासाठी पुरेशी नाही। तज्ज्ञांच्या मते मार्च महिन्यानंतर जेव्हा तुरीची आवक कमी होईल तेव्हा खरं चित्र स्पष्ट होईल। किमान टार्गेट 10,000 रुपये हे टार्गेट आता गाठलं गेलं आहे। पुढील संधी, जर तुमच्याकडे माल रोखून धरण्याची क्षमता असेल तर मे आणि जून महिन्यापर्यंत तुरीचे भाव 12,000 ते 13,500 रुपयांपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे। अनेकांना वाटते की निवडणुका किंवा महागाईमुळे सरकार भाव पाडेल, पण सरकारकडे सध्या स्वतःचा साठाच नाहीये। सरकारकडे तूर असेल तरच ते बाजारात स्वस्त दराने विकून भाव पाडू शकतात। सध्या सरकारलाही चढ्या दरानेच खरेदी करावी लागत आहे, त्यामुळे सरकारी हस्तक्षेपाचा तुरीच्या भावावर खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता सध्या तरी धूसर आहे। सर्व माल एकदम विकू नका। आता 10,000 भाव मिळत असेल तर तुमच्याकडे असलेल्या तुरीपैकी 25 ते 30% माल विकून आपला खर्च काढून घ्या। टप्प्याटप्प्याने विक्री। जसा जसा भाव वाढेल तसा तसा 20-20% टप्प्यात माल बाहेर काढा। 14,000ची प्रतीक्षा। ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांनी मार्च अखेरपर्यंत वाट पाहण्यास हरकत नाही। तर शेतकरी मित्रांनो, यंदा तूर तुमचं नशीब बदलू शकते। फक्त घाईत निर्णय घेऊ नका आणि बाजारातील रोजच्या अपडेट्सवर लक्ष ठेवा। तुम्हाला काय वाटते? तुमच्या भागात आज तुरीला काय भाव मिळत आहे? कमेंटमध्ये आपल्या बाजार समितीचे नाव आणि भाव नक्की सांगा। मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।